अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेन, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती हलचल न्यूज़ के लिए। हम पहुँचे हैं बडनेरा नई बस्ती आधार निवारक केंद्र, जहां आज आधार निवारक केंद्र की व्यवस्था कुमारी ज्योति राठौर का जन्मदिन है और उनका जन्मदिन यहाँ मनाया जा रहा है। व्यवस्थापक है आधार निवारक केंद्र के। और ये मैं दिखाना चाहूँगा, पब्लिक एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी अमरावती द्वारा चलाया जाता है आधार निवारक केंद्र को। और आज ज्योति राठौर मैडम का जन्मदिन है और उनके जन्मदिन के उपलक्ष्य में सभी मेहमान यहाँ पहुँचे हैं। उनके बहुत ही सराहनीय कार्य है। और राजू भैया जो बसावनाते हैं व्यवस्थापक है यहाँ पे, और सभी मेहमान यहाँ पहुँचे हैं। मैं दिखाना चाहूँगा डॉक्टर गोविंद कासट है और श्रीमती अरुणा वाडेकर मैडम यहाँ पहुँची है, महिला कॉलेज विद्यालय की प्रिंसिपल है। और ये ज्योति मैडम यहाँ पे देख सकते हैं। और इनका आज जन्मदिन है और इनका जन्मदिन मनाया जा रहा है। सामाजिक कार्यकर्ते और हमारे डॉक्टर गोविंद जी कासिट, हमारे डॉक्टर गोविंद कासिट का यहाँ पे सत्कार किया जा रहा है। साथ में सोबतच डॉक्टर अरुणा वाडेकर मॅडम या ठिकाणी आहेत। डॉक्टर अरुणा वाडेकर मैडम यहाँ मौजूद है। डॉक्टर राजकुमार प्राचार्य समाज कार्य महाविद्यालय अमरावती, महिला महाविद्यालय की प्रिंसिपल है। आदरणीय रमेश जी कटके साहेब आमचे मार्गदर्शक। और स्टेज के ऊपर हमारे जवाहर जी गांग मौजूद है। आदरणीय नांदुरकर साहेबांचं स्वागत देख सकते हैं। और सुदर्शन गांग जी अभी कुछ ही देर में यहाँ पहुँचने वाले हैं। और अमरावती महानगर पालिका के उपायुक्त नरेंद्र जी वानखेड़े यहाँ पहुँचने वाले हैं। वर्षा मैडम, वर्षा लड्डा मनपा आयुक्त है, वो भी पहुँचने वाली है। लेकिन कुछ मीटिंग वगैरह चल रही है उनके ऑनलाइन, उस हिसाब से लेट हो सकते हैं मैडम। लेकिन उपायुक्त हमारे नरेंद्र वानखेड़े साहब यहाँ पहुँचने वाले। डॉक्टर अरुणा वाडेकर मैडम यहाँ पे, जवाहर भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत। हमारे जवाहर सदैव आमच्या पाठीशी उभे असलेले जवाहर साहेब, जवाहर गांग, सन्माननीय सुदर्शन जी गांग साहेब देख सकते हैं। डॉक्टर गोविंद कासट पहुंच चुके हैं और पूरी मित्र मंडली है ज्यांचं स्वागत झालं त्यांचं टाळ्यांनी जोरदार स्वागत करायचं। और आज यहाँ कुमारी ज्योति राठौर मैडम का यहाँ पे जन्मदिन मनाया जा रहा है। खूप खूप धन्यवाद। आधार निवारक केंद्र की व्यवस्थापक है। मी या ठिकाणी और या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मैं दिखाना चाहूँगा, परंतु प्रफुल्ल कुकडे आमचे पाठीराखे आहेत। प्रफुल्ल कुकडे सर हे सदैव और ये आधार निवारक केंद्र जहाँ पे जन्मदिन मनाया जाता है, बचत गटाच्या माध्यमातून पूरे या जो केंद्राची माताएं बहनें हैं, बुजुर्ग हैं, जो यहाँ पे आधार निवारक केंद्र में रहते हैं, उनके यहाँ पे व्यवस्था की जाती है। और बहुत ही अच्छी तरीके से सिस्टमेटिक तरीके से ये आधार निवारक केंद्र चलाया जाता है। राजू बसावनाते जी हमारे व्यवस्थापक है और संचालिका मैडम जो ज्योति कुमारी मैडम है। और अभी कुछ मेहमान पहुँचने वाले हैं, हमारे सुदर्शन भाई पहुँचने वाले हैं। उसके आने के बाद में पूरी हम उसकी कवरेज लेते हैं। मैं दिखाना चाहूँगा सामने गोविंद भाई, प्राचार्य राजकुमार दासरवाड सर, प्राध्यापिका अरुणा वाडेकर मैडम, डॉक्टर गोविंद कासट, सभी वरिष्ठ यहाँ पे। और पब्लिक एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी द्वारा चलाया जाता है आधार निवारक केंद्र नई बस्ती बडनेरा। बरेच लोक आहेत सर्वांना। और हम पूरी इसके बाद में कवरेज करते हैं और कवरेज करके पूरी आप तक पहुंचाते हैं। आणि हे सगळं कृतीतून दिसते आहे। शेवट एकच म्हणेल की पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी, या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी। धन्यवाद। धन्यवाद। एक स्वागत चुकून राहून गेलं। आमच्या या आधार केंद्रामध्ये आमचे जे आई वडील राहतात त्यांची आरोग्याची तपासणी जे दैनंदिन या ठिकाणी करतात, त्या डॉक्टर रोहिणी उदासी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या विचारपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। आणि मी राठोड मॅडमला विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं। मोदी हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसर आहे डॉक्टर रोहिणी उदासी। खूप खूप धन्यवाद। आपण जास्त या ठिकाणी मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेणार नाही। मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी सन्माननीय रमेशजी कटके साहेब जे फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये राबत असताना सोबतच सहकार क्षेत्रामध्ये निबंधक पदावर कार्यरत काम केलेलं आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर खरेदी करण्यासाठी भारत सरकारमार्फत रमेश कटके साहेब लंडनला गेले होते। तर त्यांचं स्वागत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे असे सन्माननीय रमेशजी कटके साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्द बोलावे।
सर्वांना जय भीम. आणि या देशाच्या संविधानाला मी नमन करतो, कारण संविधानाच्या भरोश्यावरच आपण सगळे आहोत. मी सर्व कासट सर तर आमचे अतिशय आदर्श आहेत, कारण आम्ही विद्यार्थी असतानापासून तुम्हाला मी बघतो, तुमचं जीवन जगतो. तुम्ही विद्यार्थीच आहात. पण सर्व उपस्थित, मी आता नाव घेत नाही ताई अरुणाताई, सर्व उपस्थित मान्यवर आणि आपल्या मागे जे बसलेले जे लोक आहेत ना, राजूभाऊ आणि ज्योतिताई त्यांना आईवडील मानतात. त्या आईवडिलांना मी वंदन करतो, कारण खरंच जे बेघर असतात ना, तथागत बुद्धाचा समोर एक भिक्खू होता आणि तो रोगी झाला, कारण तो अनित्यतेचं आचरण करत होता की माणूस मेल्यानंतर काहीच सोबत घेऊन जात नाही. सभ्य संकारा अनिच्छाती असं ते म्हणायचे. आणि एक भिक्खू रोगी झाला तर बाकीचे भिक्खू जे होते ते त्याची मदत करत नव्हते, कारण त्याच्या शरीरातली घाण वगैरे करायला. तर बुद्ध म्हणाले की जो व्यक्ती रोग्या विधानाचं चॅप्टर आहे 3 फंडामेंटल राईट, आर्टिकल 12 ते 35 आहे त्याच्यामध्ये, हे मूलभूत अधिकार आहेत आपले नागरिकांचे. आणि चॅप्टर 4 आहे संविधानाचं आर्टिकल 51, त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतात. जेव्हा आम्ही लंडन आणि अमेरिकेला युनाइट असतात त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो, आणि आमचं प्रेझेंट दोघांनी स्वीकारावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर मॅडम आई ना. सबके हाथ में खुश सर संजय आदरणीय मंच आणि आजच्या आमच्या ज्योतिताई यांचा वाढदिवस हा एवढ्या आजी आजोबा आणि सर्व मान्यवरांच्या साक्षीने होतो. हे खूप भाग्याने तुमचा जन्म झाला असं मला एक त्यांच्यासाठी भेट आणलेली आहे, ती आपण सर्वांमार्फत या ठिकाणी देऊया. मग कालच होतं काढलं पाहिजे. अमरावती विभागातून एकमेव स्त्री ज्योती राठोड यांची निवड करण्यात आली होती. 4 सप्टेंबर 2024ला त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला. या कामाकरिता त्यांना राष्ट्रपतींनी बोलवलं आणि त्यांना सन्मानित केलं होतं. सर्वांनी टाळ्या वाजवा. खूप खूप धन्यवाद. जास्त न बोलणाऱ्या माणसाला ज्योतिबाई एक काम करणं आहे. आमचे मित्र शशांक देशपांडे इथे जायंट ग्रुपचे आलेले आहे, त्यांचं स्वागत राहिलेलं आहे. मी ज्योतिबाईला सर्वांना विनंती करतो की त्या माणसाचं एक स्वागत करा. तुझा मोबाईल दे कोण आला म्हणजे तो उद्या जायंट ग्रुपमध्ये दाखवेल सगळ्यांना. कोणाला तरी घेऊन मोबाईल द्या. या ठिकाणी आपण ज्यांचं संविधानबद्दल विवेचन ऐकलं ते आदरणीय रमेशजी. आमच्या कुठल्याही समाजकार्याचं काम अडलं आणि त्यात काही मार्गदर्शन पाहिजे किंवा आर्थिक मदत पाहिजे ती सातत्याने करणारे आदरणीय सुदर्शन भाऊ. तुमच्याशी बोलणारा गोविंद कासट 11वी नंतर अमरावती शहराच्या जवळपास 9 महाविद्यालयाचा विद्यार्थी राहिलेला आहे. आणि त्या 9 महाविद्यालयामध्ये समाजकार्य महाविद्यालय आहे. आणि माझा नियम असा आहे की त्या काळी जो प्राचार्य होता त्या काळात, आता वय 80, मी विद्यार्थी असताना जे प्राचार्य होते त्याच्यानंतर जे प्राचार्य आले त्यांचाही मी स्वतःला विद्यार्थी समजतो. सही या गलत मालूम नाही.
तर मी आज या ठिकाणी आमचे समाजकार्य महाविद्यालयाचे आता असलेले सर यांना, प्राचार्य यांना प्रणाम करतो. आणि हा जो कार्यक्रम आज घेतला आहे ते भीत आलो मी. ज्योतिबाई ने ऐसे कुछ मेरे को दोष दिया कि बोले आप आओ मत तो मैं केक भी नहीं काटती और खाना भी नहीं खाती. और मेरे पीछे क्या काम था, एक देखना मैं मामूली आदमी नहीं बात कर रहा आपसे, कितना बड़ा आदमी हूँ, सुनना जरा. देऊळ बंद 2 नावाचा सिनेमा लागला आहे आणि तो या शुक्रवारपर्यंत टॉकीजमध्ये थांबणार आहे. आणि मला त्याच्यात काम करणाऱ्या मोहन जोशीचा पुण्यावरून फोन आला, गोविंद भाई मेरा सिनेमा देखा की नाही. तर माझ्या लक्षातच नाही त्यांचा कोणता सिनेमा चालू आहे. मी आपला IPL टुर्नामेंट, क्रिकेट टुर्नामेंट, तो एक सूर्यवंशी बॅटिंग करून राहिलं त्याच्याकडेच माझं लक्ष आहे. तर म्हटलं चुकलं बाबा, कोणता सिनेमा? अरे अमरावतीत लागला आहे म्हणे, प्रिया टॉकीज, माझ्यासमोर रेकॉर्ड आहे, तर तुम्हाला तो सिनेमा पाहून मला सांगायचा आहे. तर आज तो सिनेमाही पाहिला. त्याच्यानंतर एक वाढदिवस होता तोही केला आणि या वाढदिवसाला आला. तर मला अतिशय आनंद होतो. आता संचालन करणारा तो आमचा विद्यार्थी म्हणाला की माझी बहीण असती तर मी म्हटलं असतं की हे काम बंद कर. माझी बहीण असती तर मी म्हटलं असतं तूही करून तुझ्यासोबत मी करतो. असं हे काम सर्वांना प्रेरणार आहे. असं हे काम या ठिकाणी चालू आहे आणि आपण सर्व जाणता. पुन्हा ते सांगण्यात आपला वेळ घेत नाही. हे कार्य, हे प्रेम, हे स्नेह, ही एवढी गर्दी या ठिकाणी आपण सगळे आणि आई वडिलांप्रमाणे असलेली ज्येष्ठ मंडळी ज्यांची सेवा कदाचित इथे आली नसते तर झाली नसते एखादी वेळी. ते विधी लिखित काय आहे ते वेगळं आहे, पण ती सेवा करणारे आपले राठोड ताई आणि भैया, राजू भैया यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं काम असं सुरू राहावं अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि त्यांच्या या कामामध्ये जे काही आमचा सहभाग असेल तो असा सुरू राहावा अशी परमेश्वराला विनंती करतो. धन्यवाद. सगळ्यांची पाहते जरा उसकी तब्येत की तरफ भी ध्यान दो. धन्यवाद. अशी भरपूर मंडळी आपल्या या आधार केंद्राशी जोडलेली आहे. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण मी माफी मागेल. अनेक लोक बोलण्यास इच्छुक आहे, परंतु वेळेअभावी आपल्याला काही बंधनं या ठिकाणी पाळावी लागतील. सुदर्शन भाऊच आपण अध्यक्ष भाषण घेणारच आहोत, पण तत्पूर्वी या ठिकाणी वानखडे साहेब आले. मी 2 मिनिटात, शुभेच्छा 2 मिनिटात 2 शब्द बोलतील अशी विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण ज्या व्यक्तीच्या वाढदिवसासाठी इथे उपस्थित झालो आहे, सर्वात अगोदर मी त्या मुलीचे शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि तिनं तिच्या जीवनामध्ये जे यश वेगवेगळ्या फील्डमध्ये संपादन केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त तिला जे काही पारितोषिक मिळालेले आहेत, मग ते राष्ट्रपती पारितोषिक असो की आता इतक्यात अजून एक पारितोषिक तिला मिळालं, ती त्या पारितोषिकमध्ये खरोखर पात्र आहे. आणि त्याचबरोबर तिची जी सोबती आहे पसोनाते साहेब, ते सुद्धा तितक्याच ताकदीनं तिच्यासोबत होते. मी तिच्या वाढदिवसाव्यतिरिक्त परत तिला शुभेच्छा देतो आणि सर्वांना थँक्यू. खूप खूप धन्यवाद. अध्यक्ष आणि जे आमच्या आधार केंद्राचे मार्गदर्शक आहे, आमचे पाठीराखे आहे, कधीही फोन करा, सदैव आमच्या पाठीशी उभे असे सन्माननीय सुदर्शन भाऊ गांग या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण ज्योती मॅडमचं स्वागत या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ज्यांनी ज्यांनी बुके आणलेले आहेत ते पण यानंतर स्वागत करतील मित्रांनो. दादा जा रहा था यस सर.
टाळ्या आवाज सरांनी. अजून एक तुम्ही या समोर. यांचं काल झालं ना वाढदिवस. या साहेब एक मिनिट या शिकवा. हां हे मा एक एक मिनिट. वाडेकर मैडम थोड़ा सामने आइए. खूप दोघांचं खूप धन्यवाद सर. छान. हाँ बिल्कुल. संघटन अमरावतीमध्ये आहे. त्यांचे विचार, त्यांची देखभाल हे संघटन करतं. त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे संघटन करते. अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार कसा मिळेल यासाठी हे संघटन काम करते. सन्माननीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन या ठिकाणी गोविंदजी कासट, डॉक्टर गोविंदजी कासट सर. या ठिकाणी मॅडमचं स्वागत करत आहेत. यानंतर विजयजी डवरे, क्रांती नवनिर्मिती संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य, अमरावती विभाग, सुरजजी मोहोळ, या ठिकाणी बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सुनील करावा. खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय सुनीलजी चव्हाण सर या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा मॅडमचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. सर कॉमन्स चॅनल अमरावतीमध्ये नवीन सुरू झालेलं आहे. त्या चॅनलच्या त्या संचालिका आहेत. या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर रोहिणी उदासी आणि सुनीता ताई आळे, मोदी हॉस्पिटल हे नेहमी आपल्या या सर्वांची सेवा या ठिकाणी करतात. दर आठवड्याला तपासणी करतात. टाळ्याचा सुद्धा ते स्वागत करत आहेत. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी माल टेकडी मॉर्निंग वॉक ग्रुप आहे आमचा. या ठिकाणी सन्माननीय किशोर शिरभाते सर, सन्माननीय सर असे असे होते होते खूप खूप धन्यवाद. आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण या ठिकाणी डॉक्टर मॅम स्वागत त्या करत आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. एक मिनिट
असा अधिकारी होणे नाही. खूप चांगलं व्यक्तिमत्व, कर्तव्यदक्ष अधिकारी. मी काल त्यांना फोन केला, त्यांनी म्हटलं मी येतो. आज फोन केला, त्यांनी सांगितलं मी येतो. मी म्हटलं सर तुम्ही फॅमिली सहित या, पत्नीला मुलांना घेऊन या. आणि आपल्या आधार कुटुंबाशी सर जोडलेले आहेत. पुन्हा सरांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत. थोड़ा जवाहर भी है सर्वांनी टाळ्यातून स्वागत करायचं जाधवर साहेबांचं. अतिशय कर्तव्यदक्ष आणि मन मिळवू. कधी जा ऑफिसमध्ये, तुम्हाला जे माहिती पाहिजे ती माहिती सर देतात. कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही आणि संपूर्ण माहिती देतात. खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी सन्माननीय जाधवर साहेब आलेले आहेत. ते आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हे शेवटचं मार्गदर्शन आहे. यानंतर आपण सर्वांनी भोजन ग्रहण करून जायचं. व्यासपीठावर बसलेले आणि आज इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. हा कार्यक्रम अतिशय संवेदनशील आणि भावनाशील कार्यक्रम आहे. एका तपस्वी कार्याची ज्यांनी पूर्ण आयुष्य समाजासाठी घातलं आणि आता सध्याही ते त्याच उत्साहानं काम करत आहेत, अशा या व्यक्तीसाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी यांच्या कार्याला आणि यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी माझा जो गौरव केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. तुमच्या संपूर्ण कार्याला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि समाज कल्याण विभागामार्फत जे काही आपल्यासाठी करता येईल ते आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर वैष्णवी खंडवरे मॅडम आहेत, लता उईके, हर्षाताई, फ्रेजरपुरा पॉलिटिशियन, सदैव आमच्या पाठीशी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. यानंतर मी सर्वांचा म्हणजे खास करून या ठिकाणी या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सुदर्शन भाऊ गांग, एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामधलं नाही तर भारतामधलं, कारण भारतीय जैन संघटनेचे ते अध्यक्ष आहे. खूप मोठं काम. अभिनंदन बँकेचे ते संचालक म्हणजे फाउंडर आहेत. ते आमच्या शब्दाला इतका मान देतात की आम्ही फोन केला की ते तयार असतात. ते आजही या ठिकाणी दोनही बंधू जवाहरजी गांग साहेब, सुदर्शन गांग साहेब या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित दिली. त्यांचं मी आमच्या आधार परिवारामार्फत या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कभी भी फोन करो, गोविंद भाऊ को कभी भी फोन करो, तयार. वय पा किती आहे पण आजही तयार. एका कार्यक्रमामध्ये तपोवनमध्ये कार्यक्रम चालू होता आता सर मागच्या जानेवारीमध्ये, आणि 1 जानेवारीला दरवर्षी कार्यक्रम असतो आणि अनेक गरजूंना ते वस्तूचं वाटप करतात. तर कासट साहेबांचं संचालन ते करत होते पूर्ण कार्यक्रमाचं. सकाळपासून उपाशी होते, पाणी पिले नाही, रात्री पण उपाशी होते. जसं कार्यक्रम संपला आभार प्रदर्शन त्यांनी केलं तसेच ते चक्कर येऊन पडले आणि बेशुद्ध झाले, पूर्ण बेशुद्ध झाले. आम्ही त्यांना उचललं, सुदर्शन भाऊच्या गाडीमध्ये टाकलं, ते डॉक्टरकडे घेऊन गेले है ना. आणि डॉक्टरकडे नेत असतानाच त्या गाडीमध्ये त्यांना थोडंसं बरं वाटलं. तर तरी 8 दिवसात तयार. पुन्हा ते प्रत्येक कार्यक्रमाला, मोठमोठ्या कार्यक्रमाला ते जातात. कुठलाही कार्यक्रम असू द्या त्यांना फोन करा, ते येतात. असे व्यक्ती मिळत नाही, असे व्यक्ती मिळत नाही. असे आमचे मार्गदर्शक गोविंदजी कासट साहेब या ठिकाणी आलेत. मैं नहीं आऊंगा, मग दुसरे कार्यक्रम याने आमची गंमत पण घेतात ते आले. त्यांचा सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. आमचे मार्गदर्शक आदरणीय कटके साहेब, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर खरेदी करण्यासाठी भारत सरकारमार्फत, लंडनचं बाबासाहेबांचं घर खरेदी करण्यासाठी यांची नियुक्ती झाली होती भारत सरकारमार्फत. असे रमेशजी कटके साहेब जे उपनिबंधक होते सहकार क्षेत्रामध्ये, अनेक बँकांचे व्यवहार त्यांच्या याच्याखालून गेलेले असे आमचे मार्गदर्शक रमेशजी कटके साहेब, ते सुद्धा एका फोनवर या ठिकाणी आले. त्यांना अभ्यास आहे संविधानाचा
ते नेहमी मार्गदर्शन करतात, समाजाला मार्गदर्शन करतात, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा निवारा रन केला असे आमचे प्रमोदजी वानखडे साहेब या ठिकाणी आले. ते मुलगा आणि मुलगीच मानतात, कधी बोलवलं येतात ते या ठिकाणी आले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सन्माननीय आमचे मार्गदर्शक, आमचे बंधू, सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजकुमार दासरवाड साहेब, समाजकार्य महाविद्यालय अमरावती, ते सुद्धा एका फोनवर येतात, त्यांचाही आभार. या ठिकाणी सन्माननीय जाधवर साहेब, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, ते पण या ठिकाणी आले. मी कालपासून त्यांच्या मागे म्हटलं या सर तुम्ही या आणि फॅमिली सहित या, ते आलात सर, तुमचं स्वागत आहे. तुमचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. या ठिकाणी मोठी मोठी लोक समोर बसलेली आहेत है ना. संजयजी संगेकर साहेब आहे, मोड सर आहे, सुरेशजी नांदुरकर साहेब आहे, त्यांच्या पत्नी आहेत, श्यामलाजी कटके मॅडम या ठिकाणी, डॉक्टर श्यामला कटके मॅडम या ठिकाणी आहेत, डॉक्टर शेंडे साहेब या ठिकाणी आहेत, आमचा मित्रपरिवार या ठिकाणी, सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलात. खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी परवानगी सांगतो. खास करून आमचे मित्र राजनजी पचेल साहेब मोफत या ठिकाणी ऑर्केस्ट्रा दरवर्षी या ठिकाणी देतात या लोकांच्या मनोरंजनासाठी. मी या ठिकाणी राजन पचेल साहेबांचं आणि सर्व कलाकारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे न्यूज चॅनलचे, खास करून मुक्तारभाई, सुरुवातपासून 2011 पासून मुक्तारभाई आमच्या सोबत आहेत. प्रत्येक न्यूज आमची लावतात, कुठलीही अपेक्षा नाही, पैसे कधी मागत नाही आणि सदैव तत्पर असतात. मुक्तार सर आहे या ठिकाणी, मच्छिंद्र दादा भटकर या ठिकाणी आहेत, सिटी न्यूजचे आहेत, हे पण आमच्या पाठीशी उभे आहे. एक फोन करा तयार असतात आणि पूर्ण न्यूज आमची प्रसारित करतात. या ठिकाणी प्रीती साहू आमची बहीण या ठिकाणी आलेली आहे. प्रीती साहूचं नवीन चॅनल आहे, उमंग चॅनल आहे, त्याच्यासोबत त्यांची सखी या ठिकाणी आहे. तुमचं पण या ठिकाणी खूप खूप आभार, अभिनंदन. आणि शेवटचं, आम्ही केक कापणार नव्हतो परंतु सरांच्या आग्रहास्तव कापणार नव्हतो परंतु आग्रह केला म्हणून आता या केक कट करतो आहे. आपण जे लोक आहात, आमचे मार्गदर्शक आहात, आमचे सहकारी, सर्वांना विनंती करतो की यानंतर आपण जेवायला सुरुवात करूया. आमच्या सर्वांच्या जीवनाला योग्य अशी सामाजिक दिशा लाभली. त्या सर्व राष्ट्रसंतांना मी राष्ट्रपुरुषांना शशक मानतो. मंचिकावर उपस्थित आपल्या सामाजिक विद्यापीठ ज्यांना आपण म्हणतो असे गोविंदभाऊ कासट, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या अरुणाताई, नगरपालिकेचे अधिकारी असलेले CO साहेब वानखडे साहेब आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, उपस्थित बंधू भगिनी, वर्षा मॅडम, लड्डा मॅडम येणार होत्या, त्यांची खूप इच्छा पण आहे, पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क असल्यामुळे त्यांची इच्छा असून सुद्धा ते अमरावतीतून निघण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ते काय होईल, पण त्यांच्या खूप शुभेच्छा युक्ताईसोबत आहे. बघा, म्हणजे दोघांनी एकत्र यावं, खूप छान बेघरचं काम त्यांनी बघावं. राजीवजी त्यांचा वाढदिवस, मग आज ज्योतिताईंचा वाढदिवस, तर 4-5 दिवसापूर्वी गडकरी साहेबांचा सुद्धा वाढदिवस, म्हणजे आठवडा मोठ्या लोकांच्या वाढदिवसाचा. आता आपण एक फ्रेम बघितली, त्याच्या बाजूला फ्रेममध्ये आपण बघितलं की राष्ट्रपती, सन्माननीय राष्ट्रपती मॅडम उभे आहेत आणि ज्योतिताई त्यांच्या बाजूला उभे आहेत. आणि आता कोणीतरी असं मधून आलं कानावर किंवा आता हे सोडून द्यायचं का? नाही, सोडून नाही द्यायचं. याला अजून कोणाकोणाला जोडता होईल या कामामध्ये त्या सर्वांना जोडून घ्यायचं. कारण भारतामध्ये समाजाला आवश्यकता आहे. या देशामध्ये समाजसेवेला खूप स्कोप आहे, त्याची गरज आहे. राष्ट्रपती भवनला आपण अनेकदा राष्ट्रपती भवन आपण जात येत असतो. आपण बघतो तिथे की ज्या राष्ट्रपती मॅडमच्या ह्याच्यामध्ये अर्ध्या तासामध्ये त्यांची सिक्युरिटी बदलते, नवीन सिक्युरिटी. सहज कोणालाही प्रवेश होत नाही, पण नियमाप्रमाणे प्रत्येकाला प्रवेश मिळतो. अशा म्हणजे असं म्हणतात की एकाच वेळेस कोणत्याही मोठ्या देशामध्ये आपण असं करू समजू की अमेरिकेला आमचे राष्ट्रपती गेले, तर असं समजण्यात येतं की पूर्ण भारत आलेला आहे, म्हणजे इतकं मोठं ते पद आहे, भारतसुद्धा आलेलं आहे. मग
इतका मोठा जे पद आहे त्यांच्या बाजूला उभं राहण्याची संधी मिळते, ती कशामुळे मिळते? हे जे आपण सामाजिक कार्य केलेलं आहे आणि उत्तम पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा यांचं बघतो तर सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी याचा त्रिवेणी संगम आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे हा जो सन्मान आहे, आज आता आपल्यामध्ये किती चॅनलचे ओनर स्वतः आले. चॅनलचे ओनर, आता दिल्लीला एखादा चॅनलचा ऑर्डर आला तर खूप मोठी म्हणजे न्यूज होऊन जाईल, पण इथे आमचे हलचलचे आहेत. आता कितीतरी साऊंडचं नाव घेतलं, अजूनही काही लोक आहेत. तर आपण कशा करता हे सर्व येतो आणि शुभकामना द्यायला, की आपण निरंतर बघतो की अशा मंडळीला ज्यांच्या आशेचं किरणच निघून गेलेलं आहे, अशा लोकांना एखादा आशेचं किरण दाखवण्याकरता रात्रंदिवसची धडपड आहे. आणि त्यांना जे काय सुख समाधान देता येईल, आपण अनेक वृद्धाश्रमांमध्ये जाऊन येतो, सर्व आपल्या आपल्या परीने खूप छान सेवा देतात. पण इथे आल्यानंतर मला जी सर्वात व्यवस्थितपणा वाटतो तो की इथे आलेले हे जे वृद्ध आहेत त्यांची स्वच्छता, त्यांच्या आंघोळी असतील, त्यांचं खानपान असेल, त्यांची निवासाची व्यवस्था असेल, त्यांच्याकडे खूप लक्ष दिलं जातं. भारतामध्ये असं म्हणतात की 16 संस्कार आहे, तर 3 संस्कार तर आपल्या अगोदरच होऊन जातात. मी सांगितलं होतं आता परवा, म्हणजे आपल्या जन्म घेण्याच्या पूर्वी आणि काही आपल्या उपस्थितीमध्ये, आणि काही एक अंतिम संस्कार असतो जेव्हा पुन्हा आपण उपस्थित नसतो. ते अंतिम संस्कार सुद्धा त्या पद्धतीने वेळी अवेळी, म्हणजे रात्रीला 9-9, 10-10 वाजता यांचे व्हिडिओज बघितले की एखाद्याला स्मशानामध्ये खूप व्यवस्थितपणे त्यांची जी शेवटची जी यात्रा आहे त्याला सुद्धा सहकार्य. असं हे सहज होत नाही. आपल्या भाग्यामध्ये काहीतरी सामाजिक सेवा लिहिलेली असते, तेव्हा आपल्याला असं म्हणतात की बड़े भाग्य से मनुष्य जन्म मिलता है, देवों को दुर्लभ ऐसा मनुष्य भाव. आणि तेही आपल्याला जन्म भारतासारख्या देशामध्ये, आणि परम भाग्य आपलं की आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते आहे. आणि इतकी चांगली संधी जेव्हा आपल्याला मिळते, त्याचा आपण कसा उपयोग करून घेतो त्याच्यावर मग सगळ्या गोष्टी आहे. आपल्याला कोणतेही पुरस्कार, सन्मान याला लक्ष ठेवून जर आपण सेवा करत असो तर ते सर्व दूर जाईल आपल्यापासून. पण लिहिलेले गोविंद भाऊ कासट इथे उपस्थित आहे, अनेक लोक इथे उपस्थित आहेत, आणि सुंदर असा ऑर्केस्ट्रा सुरू असताना अरुणा मॅडमने किती छान ते गाणं गायलं. कधी कधी मैत्री कशी असते, त्यांची मुलगी हॉस्पिटलला आहे आणि आपण त्या दिवशी होतो, पण एक मैत्री आणि ही सामाजिक काम करते, तर हिच्या वाढदिवसाला आपण जायला पाहिजे. ठीक आहे, तिथपर्यंत बरोबर आहे, पण आल्यानंतर तिच्या उत्साहामध्ये वाढ करण्याकरता एखादं छानपैकी गाणंसुद्धा म्हणायचं. आणि मुलीचा आजारपण असताना सुद्धा हे सुद्धा एक सामाजिक संस्कार असल्याशिवाय या सर्व गोष्टी होत नाही. तर पुन्हा पुन्हा आपल्या दोघांना माझ्यातर्फे, कुटुंबातर्फे आणि ज्या ज्या संघटनेतर्फे आपण काम करतो त्या सर्व संघटनांतर्फे, अभिनंदन बँकेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे सर्व आज जरी इथे एक मर्यादित लोक असले तरी हलचल आणि हे सर्व चॅनल ज्याला पूर्ण जगामध्ये याला पाठवून देतील या इव्हेंटला, त्या सर्वांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या गटामध्ये बसलेल्या प्रभूला प्रणाम, माझ्या शब्दाला विराम. अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने आज कुमारी ज्योति राठौर मैडम की जो आधार निवारक केंद्र की संचालिका है, उनका जन्मदिन यहाँ पर संपन्न हुआ और सैकड़ों की तादाद में लोग यहाँ पहुँचे, शुभकामनाएं दी, जिसमें हमारे गोविंद कासट मित्र मंडली यहाँ पहुँची, हमारे जैन संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष सुदर्शन जी गांग यहाँ पहुँचे, जवाहर जी गांग यहाँ पहुँचे और सभी यहाँ वरिष्ठ पहुँचे अधिकारी. तो मैं चाहूँगा इस मौके के ऊपर आज कुमारी ज्योति राठौर मैडम का जन्मदिन संपन्न हुआ और आपका हमेशा उनको आशीर्वाद रहता है, हमेशा समय समय पे आप पहुँचते हैं. डॉक्टर गोविंद कासट, मैं चाहूँगा संक्षेप में 2 शब्द आज इस विषय के ऊपर सर बोल. उसके बाद में लेता हूँ. या ठिकाणी आम्ही ज्योतिताईचा वाढदिवस साजरा करायला आलो, आणि खरं म्हणजे एखादा सामाजिक काम कोणत्या पद्धतीनं करायचं असेल त्याचा अमरावती शहरासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक नमुना या ठिकाणी पेश केला गेला आहे. आमच्या सुदर्शन भाऊनी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेची अनेक कामं चालतात, आपण बरंच काही ऐकतो, वाचतो वृत्तपत्रामध्ये,
पण हे खरं पुण्यकर्म महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे आणि त्याचं श्रेय संपूर्ण ज्योती राठोड आणि राजूभाऊ बसवनाथे यांना जातं. त्याची ही सेवा अशी अविरत सुरू राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांचं अभिनंदन करतो. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपको बोलेंगे दो शब्द? बोलिए, संक्षेप में बोलिए. आज ज्योतिताई का बर्थडे था. राजू भाऊ और ज्योतिताई ये बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं. जैसा कि मैंने बोला, भारत के संविधान को अगर समझ लेंगे तो इनकी ग्रांट बंद हो ही नहीं सकती. उसके लिए पिटीशन करेंगे, सब कुछ करेंगे. लेकिन उससे अलावा भी हम लोग इनका सेंटर बहुत अच्छा चलेंगे, इसके लिए हम लोग तैयार हैं. बहुत बहुत साधुवाद आपके चैनल का भी. धन्यवाद. उसी तरह हमारे साथ में जुड़ रहे हैं राष्ट्रीय जैन संगठन के अध्यक्ष सुदर्शन जी गांग, विश्वस्त में हाँ, भारतीय संगठन के. तो हमने नाम ही काफ़ी है, पहचान की आवश्यकता नहीं है सुदर्शन भैया की. और हम हमेशा समय समय पे आधार निवारक केंद्र को उनकी भेंट रहती है. किसी भी विषय के अंदर वो हमेशा हेल्प करते रहते हैं. और यहाँ के आज व्यवस्थापक कुमारी ज्योति राठौर मैडम का जन्मदिन संपन्न हुआ. इस मौके पर आप पहुँचे थे. मैं चाहूँगा इस मौके के बाद दो शब्द सुदर्शन जी गांग. अमरावती महानगर पालिका की ओर से ये यहाँ पर, जहाँ पूर्व में बडनेरा नगर पालिका का ऑफिस था, यहाँ पर ये सुंदर जो इमारत बनाकर दी है. और यहाँ पर जो बेघर वृद्ध लोग जो है, जिनका कोई नहीं है या है तो उनको पता नहीं है, ऐसे लोगों को लाकर जिस तरह से उनको सेवा दी जाती है, वो सेवा का अध्ययन करने जैसा है. बहुत स्वच्छता, खान पान में शुद्धता, उनकी सारी मेडिकल फैसिलिटीज़, यहाँ तक कि अंतिम संस्कार तक जितने व्यवस्था दी जा सकती है वो सारी व्यवस्था यहाँ पर की जो संचालिका है ज्योति मैडम और उनके जो कलीग है राजू जी बसवनाथे, इन्होंने बहुत सुंदर काम अपने हाथ में लिया है. निरंतर यहाँ पर सामाजिक क्षेत्र के लोगों को बुलाया जाता है, उनको सेंटर की आइडिया दी जाती है. और सहज है कि जहाँ अच्छा काम चलता है वहाँ कई दानदाता है जो चाहते हैं कि जहाँ मेरे कुछ दान का सदुपयोग हो जाए, तो एक सदुपयोग होने वाली जगह यह है. वैसे ही महानगर पालिका का जो इतना बड़ा काम महानगर पालिका को, सब नगर सेवक को साथ में लेकर करना है, उसका पुण्य कमाने का एक सेंटर ये है, ऐसा मैं मानता हूँ. एक सामाजिक सेवा, समर्पण और सामाजिक बांधिलकी जिसको हम लोग बोलते हैं, इसका त्रिवेणी संगम जो है ये ज्योतिताई और राजू जी बसवनाथे, इनमें नज़र आता है. महानगर पालिका के अधिकारी समय समय पर आकर इनको प्रोत्साहन देते हैं, इनको सहयोग भी देते हैं. आज भी हमारी जो आयुक्त है आदरणीय वर्षा जी लड्डा मैडम आने वाले थे. उनकी काफ़ी इच्छा भी थी, पर कुछ एडमिनिस्ट्रेटिव वर्क के कारण वो यहाँ नहीं आ पाई. पर उन्होंने शुभकामनाएं इनको दी है. और बहुत सारे लोग यहाँ, गोविंद भाई, सब लोग आए. और आपका जो चैनल है और बाकी भी चैनल, आज तो काफ़ी चैनल्स यहाँ उपस्थित है, इनके माध्यम से अब इनका जो जन्मदिन है जो हमने मनाया, उसको पूरे बड़े तौर पर आप लोग पहुँचा देते हो, तो आपको भी बहुत बहुत धन्यवाद है. और सबसे बड़ा है कि हम लोग जब सामाजिक काम करने वाले लोगों की बात जब लोगों तक पहुँचाते हैं, तो और लोगों को भी सामाजिक काम करने की प्रेरणा मिलती है. मैं समझता हूँ कि ये भी आपका एक सामाजिक काम है. तो मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. सबके घर में बैठे प्रभु को प्रणाम करता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ. अभी यहाँ पे सभी लोग पहुँचे थे, सैकड़ों की तादाद में लोग पहुँचे. सभी समाज के लोगों ने शुभकामनाएं दी, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्धिस्ट, क्योंकि मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है, वतन है हिंदुस्तान हमारा, यही क्वालिटी है हमारे हिंदुस्तान की. सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. मरहूम राहत इंदौरी साहब का शेर हमेशा कहते रहते हैं, हम सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्धिस्ट, सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र.